एखाद्याच्या संदर्भात वस्तुस्थिती मांडताना जर एखादा सदस्याला वेदना झाल्या असतील तर त्यांनी त्या सभागृहात उत्तर देणे अपेक्षित होते। परंतु काल जे झालेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे। लोकशाहीच्या या पवित्र मंदिरात ही जी घटना घडली याचा अर्थ विधानमंडळामध्ये सर्रास गुंडांना घेऊन या ठिकाणी पाठीमागे मोकाचे लागलेले कार्यकर्ते आरोपी हे कार्यकर्ते म्हणून सोबत घेऊन मागे घेऊन फिरताना काही आमदार आम्हाला दिसत आहे। आणि काल जो अटॅक केला तो अटॅक मकोकातून सुटलेला आरोपी आहेत त्यांनी केलेला आहे। मला अध्यक्षांच्याकडे आम्ही मागणी करतो आहोत, सीसीटीव्ही फुटेज पूर्ण आहे, पहिल्यांदा कोणी हल्ला केला हे त्यामध्ये आहे आणि त्यातून ती कारवाई होणे अपेक्षित असताना या ठिकाणी बाजार या परिसरामध्ये जो बाजार असतो ना आठवडी बाजार, त्याला असं म्हणता येईल की ते रस्त्यावरचा बाजार असतो असा बाजार करून या सगळ्या परिसरामध्ये काल आमच्या सनाताईंनी तो विषय मांडला। महिला आमदारांना सुद्धा सुरक्षित जाता येत नाही। मागच्या वेळेस हा विषय आला, काही लोकांनी पास विकलेत 10-10 हजार रुपये घेऊन। यावेळेस हे काही असे धंदेही चालले आहेत का गुंडांना इथे आणण्यासाठी? आरोपी असलेले कार्यकर्तेच्या नावावर आता सत्ताधारी काही गुंडच पोसत आहेत, गुंडांच्या गँग पोसले जात आहेत आमदार। हे काय चाललंय? न्याय कुणाकडे मागायचा? काल ज्या आरोपीला अटक केल्यानंतर साधी गोष्ट होती की आमच्या जितेंद्र आव्हाडांची की उर्वरित 4 आरोपी आहेत त्यांना अटक करा। मग ह्यामध्ये ते न करता उलट मार खातायत त्यालाच आरोपी करायचा, हे दिसतंय ना। तुमच्याकडे सगळे पुरावे आहेत। ही मागणी आम्ही अध्यक्ष महोदयाकडे करणार आहोत की आता बस झालं, या सभागृहाचं पावित्र्य सगळं घालवण्याचं काम चाललंय आहे। यांना ताकीद द्या, यांना कारवाई करा सक्त। हे धार्मिक भावना, जातीय भावना भडकवण्याचं काम आणि त्या सभागृहाचा वापर धार्मिक उन्मादासाठी अनेक वेळा अशा वक्तव्यातून होताना आम्हाला दिसते आहे। त्याला आवर घालण्याचं काम झालं पाहिजे।